मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आताच आपण बघितलं की आपले पॅडी कांबळे आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये छोटीशी चकमक झालेली आहे. छोटीशी चकमक म्हणजे एकदम नॉर्मल गोष्ट होती, जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा त्या गोष्टी वापरतो. कोणी असो, आपल्या घरी पाहुणा आलेला असो किंवा आपल्या शेजारी जरी आलेले असले तरी आपण ती गोष्ट करतो. आणि सूरजने पण तेच करायचा प्रयत्न केला, परंतु रिकामा त्या बिचाराला 2 शब्द जास्त ऐकून घ्यावे लागले. त्याचं झालं असं की सूरज चव्हाण जेवण करत होते आणि पॅडी कांबळे आपलं काम करत होते. सूरज चव्हाण जेवत असताना आता कोणीही साहजिक आलं की आपण म्हणतो चला जेवायला, तसंच त्याने सांगितलं या की जेवायला. त्यावर पॅडी कांबळ्यांनी हातातलं काम सोडलं आणि पॅडी दादा त्याला म्हणतात, ए यार तू जरासा वेडा आहेस का रे म्हणे, आणि तू मुद्दाम करतोय का हे सगळं, त्याला बोलत होते. आणि मागणं अंकिताने देखील सपोर्ट केला की यार ते बघतोय ना तू, ते काय काम करताय, येतील ना ते. त्याने साहजिक विचारलं होतं की या बा फक्त, आणि ते म्हणू शकले असते की ठीक आहे बाबा, माझं एवढं झालं का मी येतो तुझ्या जवळ जेवायला किंवा मी जेवतो, पण उगाच त्याच्यावरनं त्याला बोलणं बसलं असं मला वाटतंय. तसंच सूरज भाऊ सोबत आपल्या निक्की तांबोळी बोलायला बसलेल्या होत्या. म्हणजे सूरज आणि ते सोफ्यावर बसलेले होते आणि बसलेले असताना सूरज भाईच्या मनात अचानक आलं की आता रडायचं नाही म्हणे, लढायचं. तिला शिकवत होता आणि आपण स्ट्रॉंग व्हायचं. त्यावरती त्याला म्हणते की मी पहिल्यापासूनच स्ट्रॉंग आहे, ह्या फक्त माझ्या भावना बाहेर निघताय, मी खूप स्ट्रॉंग आहे, मी या घरात एकटी राहू शकते. साहजिक आहे त्याला हे टोमणे वगैरे टॉन्ट कळाले नसतील. त्यानंतर देखील तो तिला म्हणतो की तुझं कोणी नसलं तरी मी आहे तुझा. म्हणजे हे असं मला थोडं वेगळंच वाटलं. आपलं सूरज फॅन फेवरेट आहे, पीपल फेवरेट आहे, आणि तो असं त्या निक्कीला म्हणतो कोणी नसलं तर मी आहे तुझा. ठीक आहे, चांगुलपणा आहे, भोळं मन आहे, पण मग व्यक्ती कोणी समोरची ते सूरज भाऊंनी पाहिलं पाहिजे.